ಈ ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ಎಸ್.ಸಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟಾರು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಏನು ಹೇಳ್ತೀರಲ್ಲ? ನನಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ನನ್ನ ಇಡೀ ಸಮಾಜ, ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ, ನನ್ನ ಸಮಾಜ ಖುಷಿ ಪಡಾಕತ್ತೈತಿ. ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನನಗೆ ಎಷ್ಟು ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸಲು ಸಾಲದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟಂಗೆ 104 ವರ್ಷನಾಗ ಪ್ರಥಮ ಬಾರಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಮೇಡಮ್ ಇದು ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ನಿಮ್ಗೆ ನೆನೆಸಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ ದಲಿತ ಸಮಾಜಕ್ಕೊಂದು ಆದ್ಯತೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಂತಂದು ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ. ಇದು ನನ್ನ ಸಮಾಜ, ನಾನು ಆಯಿತು, ನನ್ನ ಸಮಾಜ ಆಯಿತು, ಸತೀಶಣ್ಣಗೆ ಎಷ್ಟು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿದ್ರು ಸಾಲದು ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನನ್ನ ಮಾದಿಗ ಸಮಾಜ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಸಮಾಜ ಮತ್ತು ಭಾಳ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸೈಲೆಂಟ್ ಸಮಾಜ. ಹಿಂಗೆ ಯಾವುದು ಜಾಸ್ತಿ ಹಠ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆತನ ನೋಡಿ, ನಮ್ಮ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ನೋಡಿ ಸತೀಶಣ್ಣ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಮ್ಗೆ ಬಂಪರ್ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಈಗ 3 ಜನ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಒಂದು SC, ಒಂದು ST, आम्ही 1 जनरल. राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी TV 10 चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन समोरील बटन दाबा. नमस्कार. आज आपण आत्मीयता आले पुरोगामी TV 10 मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण DCC बँकेमध्ये एक सदस्य झालेले आहेत, ते सुनीताताई आयवळे यांच्या घरी आलो. त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. सगळ्यांना आदवर नमस्कार. पुरोगामी TVला आदवर मी सगळ्या सिब्बंदींना नमस्कार करते. मी हे मला अनएक्सपेक्टेड, म्हणजे मला माहीत पण नाही असं DCC बँकचं नॉमिनेटेड मेंबर करतात म्हणून, पण झाल्याबद्दल मला खूप खुशी आहे. हे सगळं श्रेय आमच्या सतीशण्णा जारकिहोळीला त्यांना जातं. पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा आनंद कसा होता? एवढा आनंद झालता सर की मला माहीत पण नाही ना ते. मी म्हणजे ह्या विषयात मी एक निगम अध्यक्ष व्हावं म्हणून ह्या असं या कारणाला आम्ही थोडा प्रयत्न करत होतो. पण तिथं कसं आहे, हे DCC बँकचं इलेक्शन म्हटलं तर सगळे MLA मोठमोठे कॅन्डिडेट सगळं स्पर्धा केलेले आहेत. आणि ह्या साईडला मी विचार पण नाही केला. आणि सतीशण्णा जारकिहोळी आपले जे उस्तुवारी सचिव आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या पदाला मला नेतील, कारण त्यांची मुलं आहेत, रावलनाथ जारकिहोळी दोघं त्यांची मुलं आहेत तिथं. आणि कसं त्यांनी म्हणजे सगळी आता इथली मोठमोठी लीडर्स आहेत, त्यामुळे की नाही तिथं आमचं योग्यता पण नव्हतं तिथं जाण्यासारखं. आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीचं, त्यामुळे की नाही एवढा आनंद झालाय मला आमच्या सगळ्या आत्मी लीडर्सना, आत्मी सगळ्या संघटनेला, आमच्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या लीडर्सना ते आनंद आम्ही सांगू शकत नाही. एवढं मोठं आम्हाला सतीशण्णा जारकिहोळी गिफ्ट दिलं का. आता साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाचं कसं तुम्ही पालन पोषण करताय? आता जे 22 वर्ष झाली, म्हणजे 20 वर्ष जास्त झालं, म्हणजे काँग्रेस पक्षात माझं काम चालू आहे, संघटनेत काम, समाजसेवा काम चालू आहे. आत्तापर्यंत मी जे मला काँग्रेस पार्टी जे काम सोपवलं, एक लहान कार्यकर्त्यापासून मी आता सध्या AICC असेंब्ली ऑब्झर्वर आहे, APCC कोऑर्डिनेटर आहे, एक मी संघटनेचं पण DSS संघटनेचं पण राज्य संचालक आहे, आणि एक MRHS आमचं मादिग समाजचं मी अध्यक्ष पण आहे. म्हणजे असं मी लहान मोठं सगळे कार्यक्रम मी करत आलो. मग ते की नाही आमच्या पक्षात जे आतापर्यंत मी समाजाला पण प्रामाणिकपणाचं काम केलंय आणि पार्टीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणानंच काम केलंय. मग त्यामुळे की नाही सतीशण्णा जारकिहोळी आता म्हणजे ते बघूनच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मग आता की नाही ह्याच्या पुढे पण मी एवढं सांगू शकतो की माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सतीशण्णांना म्हणजे द्रोह करणार नाही. म्हणजे असं एवढं त्यांनी विश्वास मला ठेवलाय. तर त्यांच्या मुलांच्या बरोबरीला मला आणल्यात म्हटलं तर की नाही माझा जीव देईन, पण सतीशण्णांना मी म्हणजे वर्चस्व त्यांच्या विश्वासाला थोडं पण धक्का देणार नाही. आणि परत साहेब परवा येऊन गेले तिमापुरे साहेब, विश्वास तुमच्यावर एवढा की प्रेम आहे तुमच्यावर? तिमापूर साहेबांचा आरबी तिमापूर साहेब आता सध्या त्यांनी अबकारी सचिव आहेत, मिनिस्टर आहेत. आमच्या समाजाचे एक मोठे नायक त्यांनी.
मग त्यांना सुद्धा खूप होतात म्हणजे सुनीताला खूप वर्षापासून आमच्या समाजची एक मुलगी काम करायला लागली आहे, त्याला काहीतरी आपण करावं म्हणून. मग आता कसं झालं तर सतीश यांना जारकिहोळी एवढा मोठा आशीर्वाद केला. आमच्या समाजचे उस्तुवारी सचिव सुद्धा खुश आहेत. आमचे समाज सगळे तुम्ही म्हणा, हे आमचे ब्रदर बसल्यात आणि आमचे जे समाजची टोटली आमच्या स्टेटमधनं सगळे कॉल आले, तर राज्यातनं आले, तर दुसऱ्या महाराष्ट्रातनं मला कॉल आले, तर आणि कसले कॉल आल्यात म्हटलं तर एक अहिंसा कॉल आल्यात. आम्हाला जागृती सुनीता अक्का म्हणजे कोण आहे मग आम्ही सांगितलं त्यांना एक वेळ मोठी लीडर आहेत म्हणलं, पहिल्यापासून काँग्रेस पार्टीची लीडर आहेत म्हणलं, त्यांनी कमीत कमी नाही म्हणलं तरी 15 वर्षाच्या पूर्ण त्यांचं कार्य म्हटलं, कारण आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला विचारलं आम्ही सांगितलं त्यांना. मग महाराष्ट्राबद्दल तुमचं प्रेम कसं आहे? महाराष्ट्राबद्दल पण खूप प्रेम आहे, कारण माझं बालपण तिथं झालेलं आहे. मी सांगलीमध्ये राहणारी आणि सांगली तिथं हे 100 फुटीला हनुमाननगरमध्ये मी राहतो आणि माझं माहेर म्हणजे आई वडील तिथंच राहतात. आणि मी तिथं 34 नंबर शाळेत 1ली ते 7वी पर्यंत माझं शिक्षण पण झालंय. त्याच्यानंतर नेमिनाथ नगरला विश्रामबागला माझं गर्ल्स हायस्कूलमध्ये माझं 9वी पर्यंत तिथं शिक्षण झालं. त्यामुळे की नाही अजून सुद्धा आमचे आता वडील 1.5 वर्ष झालं वारले, आई माझं भाऊ सगळे माझे सगळे तिथंच असल्यामुळं माझं बालपण तिथं गेल्यामुळं आहे की नाही, माझं लग्नानंतर मी कर्नाटकला आले आणि लग्नाच्या अगोदर पण माझं कसं आमचं माहेरच कर्नाटक, आमच्या वडिलांचं गाव कर्नाटक. त्यामुळे तुमचं शिक्षण कन्नडमध्ये झालंय का कर्नाटक झालंय का महाराष्ट्रामध्ये झालं? माझं 9वी पर्यंत महाराष्ट्रामध्ये झालं. त्याच्यानंतर 10वी पासून माझं डिग्री कंप्लीट माझं कर्नाटकमध्ये झालं. म्हणजे अर्ध शिक्षण तिथं झाले महाराष्ट्रामध्ये, अर्ध कर्नाटकमध्ये झाले माझं. त्यामुळं मला महाराष्ट्राचं खूप आपुलकी आहे आणि कर्नाटकचं पण खूप आपुलकी आहे. दोन्ही माहेर असल्यासारखंच असं झालंय मला. त्यामुळं दोन्हीचं पण मला आदर वाटतो महाराष्ट्र, कारण बॉर्डरला आहे आम्ही. त्यामुळे की महाराष्ट्रात पण मला खूप आदर वाटतो आणि कर्नाटकचं पण दोन्ही पण. आता डीसीसी बँकेत तुमची निवड झाली तर त्या महिलांनी काय हे आहे प्रोत्साहन आहे तुमचं? आता तिथं म्हणजे महिलांना पण आहेत, महिलांनाच असं काही नाही, सगळ्यांना आहेत. म्हणजे जास्त करून ग्रामीण भागात आहे की नाही सोसायटी असतात ना, शेतकऱ्यांना खूप तिथं अनुकूल आहे. म्हणजे शेतकऱ्या बिझनेसमॅनांना सगळ्यांना म्हणजे एवढंच नाही, खूप ते अजून मी पण थोडं स्टडी करावं, एवढं मोठं ते डीसीसी बँक आहे. त्यामुळे की नाही जास्ती करून जे शेतकरी लोक आहेत ना, माझ्याकडून जे होईल ते शेतकरी लोकांना, महिलांना, म्हणजे जे पाठीमागे राहिल्यात आतापर्यंत कोणाला जास्त अनुकूल झालं नाही. मी पण एक शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळं जास्ती शेतकऱ्यांचं काय कष्ट आहे ते मला माहित आहे. त्यामुळे की नाही शेतकऱ्यांना मी सगळं माझं जे श्रम आहे शेतकऱ्यांना जास्त काम करावं, त्यांना जास्त मी अनुकूल करून द्यावं म्हणून माझं खूप आशा आहे. आणि सतीशांना जारकिहोळीचं पण तेच आहे. आता इथलं पुढं तुमची वाटचाल कशी असणार आहे आपल्या काँग्रेस पार्टीबरोबर? हे बघा, काँग्रेस मी एक सुनीता आयहोळे म्हणून एक लहान म्हणजे छोटीशी कार्यकर्ते मी. आता एवढ्या मोठ्यापर्यंत मी ह्या पदावर आलोय. आता मला गव्हर्नमेंट नॉमिनेटेड केलं, आमचं सरकार केलं, म्हणजे आमचं काँग्रेस पार्टी केलं. त्यामुळे की नाही सुनीता आयहोळे हे नावच पब्लिसिटी व्हायला कारणच आमचं काँग्रेस पार्टी. कारण कुठंतरी कोपऱ्यात असलेलं आम्ही एक जीवाला त्यांनी एवढं मोठं पब्लिसिटी केलं, म्हणजे काम दिलं मला. आणि त्याच्यानंतर छोटं माझं काम बघून, श्रम बघून, विश्वास बघून आहे की नाही मोठ्या पदावर मला नेलं. आणि सगळे आमचे जे DCM आहेत सध्या, DK शिवकुमार सर, आमचे सिद्धरामय्या साहेब आहेत, म्हणजे माझ्यावर सगळं विश्वास ठेवला. आणि एक PU मोहन सर म्हणून माझं पहिलं ट्रेनिंग गुरु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आहे की सगळीकडे मग आमचं ट्रेनिंग टीम आहे. आता सगळीकडे इलेक्शन आमच्या ट्रेनिंग टीमच करता येतात. पण मी सुद्धा खूप सगळीकडे इलेक्शन केलेत, राज्यात केलेत, दुसऱ्या राज्यात केलेत. त्यामुळे की नाही पक्षाला पण मी किती पक्षाचं सेवा केलं तरी की नाही कमीच आहे. कारण पक्ष मला येतपर्यंत पक्ष वाढवले. त्यामुळे की नाही पक्षाची मी मरेपर्यंत सुद्धा मी पक्षाची सेवा करेल एवढं सांगेन सतीशांना आणि आमच्या काँग्रेस पार्टी दोन्हीची पण. आणि परत तुम्ही प्रचारला तुम्ही तेलंगणाला घालता. हो. तिथलं वातावरण कसं झालं काँग्रेसचं? तिथं पण तेलंगणाला कसं झालं, पहिल्यांदा आम्हाला तेलंगणा घातलं कारण तोपर्यंत आमचं काँग्रेस गव्हर्नमेंट इथं कर्नाटकमध्ये आलं. मग आम्ही कर्नाटकच तेलंगणाला गेलो. आम्हाला कर्नाटकचं नाव रोशन करायचं होतं. एकाने कर्नाटकमध्ये आमचं काँग्रेस गव्हर्नमेंट झालंय आणि एवढं मोठं जबाबदारी आम्हाला CM दिल्यात. म्हणजे DK शिवकुमार सर आणि सिद्धरामय्या साहेब आणि आमचे सतीशांना जारकिहोळी, आमचे PU मोहन सर म्हणून आमचे लीडर, मग त्यांनी दिल्यात म्हटल्यानंतर आमचं सगळं टीम
टीमवर्क आम्ही असं केलो की आमचं कर्नाटकचं नाव यायला पाहिजे. तिथं नाही की सुनीता आयवळे आहे नाहीतर असं नाही, आमचं कर्नाटकचं नाव रोशन करायला पाहिजे. आणि जे आम्हाला काँग्रेस पार्टी आम्हाला एक लक्ष दिलंय तिथं प्रत्येक आम्हाला कुठं वस्तुवारी घातले ते सगळे अभ्यर्थी म्हणजे विन व्हायला पाहिजे आणि तिथं तेलंगणा गव्हर्नमेंट व्हायला पाहिजे. आणि ते सक्सेसफुली आम्ही काम करून तिथं आहे की नाही आम्ही ते आम्हाला पक्ष आम्हाला अवकाश करून दिलं आणि आम्ही ते काम करून दाखवलं. आणि तिथं आता सध्या तेलंगणा गव्हर्नमेंट काँग्रेसचं आहे. त्यामुळे की नाही ते आम्हाला खूप छान फिलिंग्स आणि आम्हाला दिलेलं आम्ही कर्नाटकचं नाव रोशन केलं म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि तुमचे एक आम्ही बाईट मध्ये बघितले होते ते जवारी काका म्हणून येते हो हो सय्यद ते आम्हाला म्हणजे परिचय नाही ते जवारी काका तुम्ही आम्ही बाईट बघितलं हो. त्या बाईट बद्दल तुम्ही कसं काय सांगता? सय्यद अण्णाचं माझं कसं एक बांधवी म्हटलं तर सय्यद अण्णा मी गेल्या वेळी मी पुढचीला MLA ऍस्पिरंट होतो मी आणि मी तिकीट मागितलेलं पुढचीचं महिला. मग त्यामुळे की नाही तिथं SC रिझर्वेशन आहे म्हणताना मी तिथं MLA ऍस्पिरंट होतो. आणि त्या टायमाला त्यांनी ते बघून आहे की नाही पेपरमध्ये आलेलं बघून त्यांनी सय्यदांना ते न्यूज चॅनल मग त्यांनी फोन करून आहे की नाही मला बोलवलं जवारी काका चांगला आहे तुम्ही बोललाय मग एक महिला म्हणून एवढं तुम्ही म्हणजे असं धैर्य दाखवलंय असं बोलत. तेव्हापासून त्यांचं की नाही आमचं एक बॉन्डिंग चालू झालं. आणि एवढंच मी सांगू शकते की ते न्यूज चॅनल असं नाही अण्णा माझे एकाच आम्ही म्हणजे त्यांनी मुस्लिम समाजाचे आहेत आणि मी दलित समाजाचे आहे एवढं माझ्यावर प्रेम केलं माझ्यासाठी त्यांनी लढलं की आम्ही दोघं एकाच पोटात जन्मलोय काय माझं मोठं भाऊ आहे ते असं त्यांनी मला कारण ती प्रामाणिक आहे ती काम करते तिला हक्क मिळावं ती काहीतरी म्हणजे मोठ्या प्रमाणात तिला द्या ती करून दाखवते म्हणून असं सारखं त्यांनी फाईट केल्यात माझ्यासाठी. मग त्यांना पण मी ह्या मुखांतर धन्यवाद तुमच्या चॅनल मुखांतर त्यांना धन्यवाद सांगतो.